बाप म्हणजे सावली थंड, कष्टातही चेहरा आनंद. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांसाठी जगणारा छंद म्हणजे बाप. बापाच्या घामाचा प्रत्येक थेंब मुलांच्या स्वप्नांना देतो बळ. त्यांच्या कष्टांच्या पायावर उभं आपलं संपूर्ण सुंदर जग, असा हा बाप. तर आजचा हा व्हिडिओ मी स्टार्ट करते माझ्या वडिलांना, म्हणजे माझ्या तात्यांना स्मरून, की ते आत्ता या जगामध्ये नाही आहेत. तर नमस्कार, मी अनिता, मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बाप या विषयावर एक कविता सादर करून माझ्या या व्हिडिओची सुरुवात केली. तसंच माझ्या आयुष्यात नेहमीच माझ्या वडिलांना खूप महत्त्वाचं स्थान आहे, म्हणजे माझ्या तात्यांना. आणि ते जाऊन आता 4 वर्ष झाली. पण त्यांची कायमच एक इच्छा होती, की माझ्या मुलींनी काहीतरी करावं, माझ्या मुलांनी काहीतरी करावं. त्यांनी सतत आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं, आम्हाला वेगवेगळ्या कला शिकवल्या. त्यांचा एकच हेतू होता, की मुलींनी कुणाच्या आधारावर राहू नये, मुलींनी स्वतः तिच्या पायावर उभं राहावं. पण शिक्षण घेतलं, बरेचसे कोर्सेस केले, पण कालांतरानं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मुलं झाली. मुलं झालं की घरातल्या जबाबदाऱ्या, परत घरातली कामं यामध्ये सगळेच जण अडकून राहतात, जसं की बायका. त्याचप्रमाणे माझंही झालं. माझंही काही वेगळं नाही झालं, की अगोदर जसं नोकरी करेन, मी हे करेन, ते करेन, अशी बरीचशी स्वप्नं पाहिलेली मी. नंतर मात्र मी घरीच बसले. मग कारण काय तर मुलांना कोण सांभाळणार, मुलांचं कोण बघणार, त्यांना कोण शाळेत पाठवणार, त्यांचं कोण आवरणार, त्यांच्याकडं कोण लक्ष देणार. पण हे करता करता हे सतत माझ्या मनात एक राहून गेलं, की अरे वडिलांना तरी आपण शब्द दिला होता, की आपण काहीतरी करू. म्हणजे त्यांनी जीवाची ओढाताण करून आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. मग त्यांना सततच वाटायचं, की आपण काहीतरी करावं. तसंच की माझी मोठी बहीण, ती तिच्या स्वतःच्या पायावर उभी आहे, म्हणजे सतत काहीतरी करत राहते ती. पण माझं तसं नाही झालं. मी एक गृहिणी म्हणूनच राहिले. मग नंतर असं जाणवायला लागलं, की अरे आपण इतकं शिकलो आहे, पण त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर मग त्यानंतर मग बरंचसं आत्ता जसजसा विचार करत गेले तसं मग यूट्यूब हे माझ्यासमोर आलं. मग यूट्यूबमध्ये पण मी चॅनल ओपन केलं, पण धर सोड असं माझं सुरू होतं. पण कुठेतरी मला तात्यांनी जी शिकवणूक दिली होती, माझ्या वडिलांनी जी शिकवणूक दिली होती, की मुलींनी काहीतरी करायला पाहिजे त्यांचं स्वतःचं, त्यामधून आपल्याला आनंद मिळतो, वेळ जातो. तर मग मी ठरवते आत्ता, की मी यूट्यूबमध्ये काहीतरी माझे व्हिडिओ देईन. बघूया तुम्हाला आवडतात का? तर आयुष्यावर मी काही सुंदर ओळी बोलणार आहे. आयुष्य म्हणजे सुंदर प्रवास. आयुष्य म्हणजे सुंदर प्रवास. कधी ऊन तर कधी सावली. हसत खेळत चालायचं, हसत खेळत चालत राहायचं. हीच त्याची खरी नवलाई, हीच त्याची खरी नवलाई. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन काहीतरी शिकायला मिळतं. जे हरवलं त्याचं दुःख न करता, जे मिळालं त्यात आनंद शोधायचा असतो. आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून मनापासून जगावं. राग, द्वेष विसरून प्रेमाची फुलं जपावीत. कधी जिंकणं, कधी हरणं, हेच तर आयुष्याचं गाणं. पडून पुन्हा उभं राहणं, यातच दडलंय खरं जगणं, यातच दडलंय खरं जगणं. आयुष्य एक सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक पान नवं काहीतरी शिकवतं. शेवट काय असेल हे माहीत नाही, पण प्रत्येक क्षण जगायला शिकवतं हे पुस्तक, म्हणजे आयुष्य. आयुष्य म्हणजे वाहणारी नदी. थांबणं तिला कधीच ठाऊक नसतं. सुखदुःखाच्या किनाऱ्यावरून ती पुढेच पुढे चालत असते. आयुष्याच्या वाटेवर चालताना काटेही भेटतात, फुलेही भेटतात. हसत पुढे जाणाऱ्यांनाच मंजिलचे खरे आनंद मिळतात. आयुष्य फार काही मागत नाही, फक्त जगण्याची उमेद हवी. वादळं कितीही आली तरी पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी. काही माणसं येतात, काही निघून जातात, आठवणी मात्र कायम राहतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन कथा जन्म घेतात.
आयुष्य हे आरशासारखं असतं, जसं पाहाल तसं दिसतं. हास्य दिलं तर आनंद मिळतो, प्रेम दिलं तर जग जिंकता येतं. आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक पान वेगळं असतं. शेवटची ओळ माहिती नसली तरी प्रत्येक क्षण सुंदर असतं. आयुष्य शिकवत राहतं, अनुभवाची शिदोरी देतं. कधी रडवतं, कधी हसवतं, पण जगण्याचं बळही देतं. आयुष्य हे फार सुंदर आहे, फक्त ते जगण्याची नजर सुंदर हवी. आयुष्य म्हणजे उलगडत जाणारं कोडं, कधी हसवतं, कधी रडवतं थोडं. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो आणि माणसाला अधिक मजबूत बनवून जातो. आयुष्याच्या वाटेवर चालत राहायचं, सुखदुःख सगळं स्वीकारायचं, उद्याची चिंता न करता आज मनापासून जगायचं. आयुष्य म्हणजे क्षणांचा मेळा, कधी आनंद तर कधी खेळा. जे आहे त्यात आनंद शोधला तर प्रत्येक दिवस होईल एक सोहळा. आयुष्य बदलायला वेळ लागतो, पण वेळ बदलायला आयुष्यभर लागत नाही. आयुष्यभर लागत नाही म्हणजे वेळ ही कुणालाच बदलता येत नाही. आयुष्याबद्दल सांगता सांगता शब्दही अगदी कमी पडतात. काही जखमा लपून राहतात, काही हसू डोळ्यात दळतात. आयुष्य सांगता सांगता किती ऋतू सरून जातात, आठवणींच्या पाऊलखुणा मात्र मनात कायम राहून जातात. आयुष्य काय आहे सांगता उत्तर सापडत नाही कधी. जगता जगता मात्र कळतं, प्रत्येक क्षण असतो अमूल्य निधी. तर तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पण तुझ्या आसवानी ओके बाय. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.